सोलापूर शहर व ग्रामीण भागातील दुर्बल घटकांचे सामाजिक अन्यायापासून संरक्षण व्हावा, त्यांना आधार मिळावा या हेतूने राज्य सरकारने निराधार योजना सुरू केली. मात्र सोलापुरातील लाभार्थी निवड समित्यांचे सदस्य एजंट दलालगिरी करू लागल्याने अनेक अंध, अपंग, शारीरिक व्याधीग्रस्तांना, निराधार विधवा, वृद्धांना निराधारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीतून त्यांना टक्केवारी द्यावी लागत असल्याचा प्रकार समोर येत आहे. सोलापूर शहर व ग्रामीण भागातील विडी व यंत्रमाग कामगार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व्याधीग्रस्तांना, निराधार विधवा, महिला, दुर्बल घटकांचे सामाजिक अन्यायापासून संरक्षण व्हावा, त्यांना आधार मिळावा या हेतूने सरकारने निराधार योजना सुरू केली आहे. मात्र सोलापुरातील लाभार्थी निवड समित्यांचे सदस्य एजंट दलालगिरी करू लागल्याने अनेक विडी, यंत्रमाग कामगार, वृद्धांना, अंध, अपंग, शारीरिक व्याधीग्रस्तांना, निराधार विधवा, महिला निराधारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीतून त्यांना टक्केवारी द्यावी लागत असल्याचा प्रकार समोर आलाय. निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व्याधीग्रस्तांना व निराधार विधवांना आर्थिक आधार मिळावा, त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून सरकारकडून निराधार योजना सुरू करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी या समितीमधील सदस्य एजंट दलालगिरी करू लागल्याने योजनेच्या मूळ उद्देशालाच धोका निर्माण झालाय. कसे फसवणूक करतात आपण पहा. लाभार्थी निवड समिती सदस्यांच्या कार्यक्षेत्रात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास संबंधित सदस्य विधवा महिलेकडे जातात. त्यांना संजय गांधी योजनेची माहिती देऊन याचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही देतात. यासाठी प्रथम 1500 रुपयांची मागणी करण्यात येते. हे पैसे दिल्यानंतर अर्ज भरून घेणे, उत्पन्नाचा दाखला काढून देणे, प्रकरण मंजूर करून घेतले जाते. यानंतर 300 रुपयांची मागणी केली जाते. शेवटी लाभार्थीच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला की तो एजंटला देणे बंधनकारक केले जाते. अशा प्रकारे महिलांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे एका पीडित महिलेने सांगितले.